पाटील गटाकडून पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर हे वारंवार बागल कुटुंबावर तसेच मकाई कारखाना आदिनाथ कारखान्याच्या माध्यमातून बागल कुटुंबावर टीका करत आहे। त्यांची टीका ही कुठल्याही पुराव्याशिवाय आहे। मी मागच्या मुलाखतीत सांगितलं होतं की सुनील तळेकर यांनी पुराव्यानिशी बोलावं, परंतु त्यांनी पुरावा न देता आरोप करीत आहेत। तर असे बेछूट आरोप केलेले आहेत त्यांनी मागच्या एका मुलाखतीत। त्यांच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी मी आज आपणा सर्वांसमोर ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि त्यांच्या आरोपाला मी त्यांचे उत्तर पुराव्यासहित देत आहे। त्यांनी आदिनाथचे जे पैसे होते ते मकाई कारखान्यासाठी वापरले, 1,60,00,000 रुपये 65 अशी काहीतरी रक्कम ते आदिनाथची मकाई कारखान्यासाठी RTGS केली असं देखील त्यांनी आरोप केला आहे। त्या संदर्भात काय नेमकं त्यांनी 1,60,00,000 हे आदिनाथ कारखान्याने मकाई कारखान्याला दिले असा एक आरोप केलेला आहे। 1,60,65,00,000 रुपये। तर आदिनाथ कारखान्याला GST बिल भरण्यासाठी एक नोटीस आलेली होती आणि आदिनाथवरचा विद्युत पुरवठा पण खंडित झालेला होता। तर आदिनाथ कारखान्याने एक ठराव केला संचालक मंडळाने आणि मकाई कारखान्याकडे 2,12,00,000ची मागणी केली त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी सुद्धा। त्यांनी मागणी केल्यानंतर त्यांच्या ठरावाला हे मकाई कारखान्याने एक चक्रांकित ठराव केला। त्या ठरावाचे प्रती पण माझ्याकडे आहेत। ठराव नंबर आहे कार्यकारी संचालकाचं 12/2/2021 पत्र आहे, ते सुद्धा मी तुम्हाला देतो ते पत्र। तर त्यांनी हे आदिनाथ कारखान्याचं मागणी पत्र आहे ते तुम्हाला ते दाखवतो। त्यांनी ठराव करून मकाई कारखान्याला 2,12,00,000 12/2/21 मागणी केलेली आहे। त्याची पत्राची प्रत माझ्याकडे आहे आणि आदिनाथ कारखान्यावर जीएसटी कारवाई करत होती। त्यांचे अकाउंट सील झाले असते किंवा कारखाना सील झाला असता, त्यामुळे त्यांनी संचालक मंडळाने ठराव केला आणि कार्यकारी संचालकांनी मकाईकडे अर्ज दिलेला त्या अर्जाची प्रत आहे। त्यानुसार मकाई कारखान्याने त्यांना त्याच्या बदल्यात 1,96,00,000 रुपये हे त्यांच्या अडचणीचा विचार करून आदिनाथ कारखान्यावर कारवाई होऊ नये म्हणून 1,96,00,000 रुपये त्यांना त्यांच्या खात्यावर वर्ग केले। त्याचे सुद्धा आमच्याकडं व्हाउचर आहे। आम्ही कुठल्या बँकेतून कुठल्या नंबरनी कुठल्या चेक नंबरनी ते पैसे आम्ही ट्रान्सफर केले। तर अशा त्यांच्या आदिनाथ कारखान्याचा अडचणीचा काळ हा मकाई कारखान्याने वाटून घेतलेला आहे। परंतु सुनील तळेकर प्रवक्ते कुठलीही माहिती न घेता किंवा कुठलाही न विचार करता हे असं विचार तालुक्यात पसरवतात की हे पैसे गेले कुठून। तर त्या 1,96,00,000च्या बदल्यात त्यांनी पहिल्यांदा मकाई कारखान्याला 1,60,00,000 रुपये परत केले। त्याची तारीख आहे, व्हाउचर आहे, त्याची बिल आहे। तर ते पैसे 1,96,00,000 पैकीच 1,60,00,000 आणि वर 65 रुपये ही बँकेची प्रोसेस फी असते। तर त्याचं सुद्धा आमच्याकडं ताळेबंद आहे किंवा अकाउंटिंग आहे, ते सुद्धा आम्ही तुम्हाला पुराव्याशी दाखवतो। किती पैसे कधीच होत आणि त्यावेळेस चेअरमन कोण होतं? चेअरमन सुद्धा आहेत नेमकं त्या काळात ठराव जो दाखवता येतो त्या नेमकं ठराव कधीचा येतो? 12/2/2021 त्यावेळेस चेअरमन कोण होते? नेमकं काय परिस्थिती काय होती? दोघे सांगितले की दादांनी आता ते GSTने कारवाई केली होती आदिनाथ कारखान्यावर। मग आम्ही ठराव केला, मागणीपत्र दिला मकाईला आणि मकाईकडनं आम्ही मदत मागितली की बाबा आम्हाला उसनवारी पैसे द्या, आता आमच्यावर कारवाई होती म्हणजे लाईट पण खंडित झाली होती, लाईट पण। त्यामुळं त्यांनी 1,96,00,000 रुपये आम्हाला एका टायमालाच दिले आणि नंतर त्यातून ती जी रक्कम आहे ना, ती जी म्हणतात ना 1,60,00,000 रुपये गेले, ते 1,60,00,000 रुपये आम्ही नंतर त्यांना दिले। आता खरं तर ह्या सर्वच चर्चेदरम्यान किंवा ह्या सर्वच आदिनाथ आणि मकाईच्या ह्या सर्वच प्रक्रियेदरम्यान आरोप प्रत्यारोप होत असताना सुद्धा मकाई कारखान्याला म्हणजे 140 कोटींचं कर्ज मिळालेलं आहे। त्या अनुषंगाने कुठंतरी कामगारांच्या जे पैसे आहेत
त्या मिळालेल्या रकमेतून ते बाजूला काढून ठेवणे तितकंच गरजेचं असताना सुद्धा ते काढलेले नाही किंवा त्या संदर्भातलं नेमकं काय पैसे ते कुठे सगळे गेलेले आहेत त्या संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बरोबर आहे. कामगारांसाठी NCDCने आम्हाला एक 25% देण्याची तरतूद केली होती. तो 25% निधी आम्ही सर्व कामगारांची बैठक घेऊन त्यांना त्यांच्या खात्यावर वर्ग केलेला आहे आणि दरवर्षी 25% प्रमाणे ज्यांनी NCDCने आम्हाला मार्गदर्शक सूचना दिले की कामगाराला किती रक्कम द्या, कुणाला किती रक्कम द्या, त्याच्यानुसारच आम्ही त्याचा विनियोग करत आहे. त्याच्यामुळे कामगाराची 25% रक्कम आमच्याकडून वर्ग आहे. आदिनाथ कारखान्याच्या माध्यमातून आपण कामगारांवरच कोर्टामध्ये केसेस दाखल केलेल्या आहेत. या अशा प्रकारची सुद्धा टीका केलेली आहे आणि ह्या अनुषंगाने आपण उजनीमध्ये जाऊन उडी घ्यावी ह्या अशी एक खोचक टीका केलेली आहे. काय सांगा? ज्यावेळेस कामगारांनी साखर अडवली त्यावेळेस एक 4-5 कामगारांवर पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिली होती की यांना बाबा समज द्या म्हणून. नंतर आम्ही कामगार कोर्टातनं तडजोड केली. त्या तडजोडीत MSC बँक, आदिनाथ कारखाना आणि कामगार मिळून जे MSPची जी रक्कम ठरली त्याच्यातनं 150 रुपये कामगारांना प्रति क्विंटल द्यायचं ठरलं. तीच रक्कम आज 3-3.5 कोटीच्या पुढं रक्कम आज कोर्टात होती आणि ती मध्ये दिपोळीच्या टायमाला कामगारांना मिळाली. सध्या कारखान्यावर आरोपकर्ते बाजीमाजी करत आहेत. नेमकं कारखान्याच्या अडचणीचा कधीपासून चालू झाला आणि त्या टायमाला कारखाना कोणाकडे होता, नेमकी अडचण का चालू झाली कारखान्याला? कारखाना आदिनाथचा काळ जो होता ना, आर्थिक अडचण ज्या आहे कधीपासून चालू ती झाली? कधीपासून झाली ते त्यावेळेसचा तो कारखाना कुणाच्या ताब्यात होता? नाही, ज्यावेळेस आमच्या ताब्यात कारखाना होता बागलगटाच्या त्यावेळेस आम्ही OTS मध्ये MSC बँकेचे पैसे भरून कारखाना चालू केला आणि 1 रुपया सुद्धा कर्ज न घेता आम्ही कारखाना चालू केला. लोकांच्या ऑफ सीझनच्या पगारी कंटिन्यू केल्या, सीझनमधल्या कंटिन्यू केल्या, पगारी दिल्या, लोकांच्या शेतकऱ्यांची बिलं दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं 2300 रुपये बाकीचं कारखाना पेमेंट देत असताना, भाव देत असताना आम्ही 2350 रुपये काटा पेमेंट दिला आणि आजपर्यंत कुणाचीही ओरड आमच्यापर्यंत राहिलेली नाही. त्याच्यामुळं चालू कंडिशनमधनं मी परवाही सांगितलं तुम्हाला की चालू स्थितीतनं आम्ही कारखाना सोडला आहे. आमच्यानंतर प्रशासक आलं, मग त्यावेळेस त्यांनी पुढं आता चालू करायला पाहिजे होता. आज जे प्रवक्ते आमच्यावर आरोप करतात ते 1.5 वर्ष झालं आता कारखाना घेऊन काय केलं, 1 रुपयाचा पगार दिला नाही त्या कामगारांना. कामगारांचा त्यांना लय पोळ काय, तर त्यांनी आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतल्या तरी कामगारांना काहीतरी द्यायला पाहिजे होतं ना. 1 रुपया सुद्धा दिला नाही. ती उलट आम्हालाच विचारतात की कामगारांसाठी काय केलं. 3.25 लाख पोती शिल्लक होती, 112 कोटीची साखर होती जवळजवळ शिल्लक आमची. ती त्या काय 4-2 कामगारांमुळं अडवणूक केल्यामुळं ती साखर कमी भावात परत गेली. काय ह्याला जबाबदार बी ती 4-5 कामगार होते ना काहीतरी. आम्ही काय सगळ्या कामगारांवर केसेस केल्या नाहीत. उलट त्या संघटनेचं म्हणणं आम्हाला होतं, कामगार आमच्या बाजूने होते सगळे. जो कारखान्याचा अडचण का चालू झाला, ही कारखाना आतापर्यंत बागलघाटाची सत्ता होती. नेमकी सुरुवात झाली, सुरुवात झाला आता नाही, बागलघाटाची सत्ता होती म्हणता तुम्ही मला सांगा कधीपासूनच तुम्ही विचारताय मला. 2001 ते 2006च्या बोर्डात कर्मयोगी गोविंदबापू पाटील पण चेअरमन होते, संचालक होते. जयवंतराव जगताप भाऊ त्यांच्याकडे सत्ता होती त्यावेळेस काय. आणि नंतरच्या 6 ते 12च्या काळ तेवढा बागलघाटाकडं समजा पाटील घरातले कोण मेंबर नव्हते. 12 ते 17 मध्ये नारायण आबा संचालक नव्हते का, ते पण होते ना. आबा पण म्हणजे आजी माझी दोन्ही जबाबदार सगळेच आहेत त्याला. सध्या जे साखर शिल्लक होती ती विक्री झालेली आहे, परंतु त्या विक्री झालेल्या साखरेतून 150 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे कामगारांना ते पैसे मिळणं अपेक्षित होतं, परंतु ते मिळलेलं नाहीत. अशा प्रकारचं कुठं काम नाही मिळाले की परंतु ते ज्यांचा काय प्रॉब्लेम असेल थोडं नावात ह्याच्यात तर ती राहील. औद्योगिक न्यायालयाच्या याच्यावर ते आणखी सुद्धा कामगारांच्या याच्यावर वर्ग झालेले नाही का झाले? नाही पैसे मिळाले. ज्यांचा प्रॉब्लेम असेल ना नावात ह्याच्यात कुठं काय चुका असतील तर ती पैसे शिल्लक आहेत, ती काय आज न उद्या मिळणार आहेत. आपण
कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या प्रकारे सांगितलं की बाबा कामगारांनी साखर अडवली किंवा कामगारांनी आंदोलन मोर्चे किंवा इतर ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळं म्हणजे कारखाना चालवण्यासाठी सुद्धा बऱ्यापैकी अडचणी आल्या, तर यामध्ये औद्योगिक न्यायालयानं कुठंतरी प्रतिबंध घातलेला आहे असं म्हणजे सांगितलं जातं की औद्योगिक न्यायालयाच्या ह्या प्रक्रियेविषयी कुठेही वाच्यता कामगारांनी किंवा संचालक मंडळ किंवा चेअरमन यांनी करायचं नाही, असं काय विषय झालेला आहे नाही काय तसं म्हणजे ह्या प्रक्रियेसंदर्भात नाही काय ती काय जी प्रोसेस होती ती प्रोसेस झाली, पैसे द्यायचे बऱ्याचशा जवळजवळ 90% कामगारांना ते पैसे मिळालेले आहेत. 10% कुठंतरी थोड्याफार चूक आहेत कामगारांच्या नावात त्याच्यात, ती पण मिळून जातील, त्याचा काय विषय नाही. कारखान्याचं म्हणणं मागितलंय आता त्यांनी कोर्टाने. आता सध्या तरी केस सुरू आहे कोर्टामध्ये आहे ती आदिन कारखान्याच्या संदर्भातल्या हा कामगारांचीच चालू आहे. हां ते जे थोडे आहेत ना काय 5-10% लोक त्यांच्याच ह्याच आहे, ती काय कारखान्याने त्यांचं लिहून दिलं का नाही आमची काय हरकत नाही, काय विषय नाही राहत त्याला. एक मिनिट, मला एक शेवटचं बोलायचं आहे की सुनील थांबा.